नेतृत्व म्हणजे सत्ता नाही, नेतृत्व म्हणजे सत्याची साथ. ते जन्मले जिथे पाणीही नाकारलं गेलं, पण त्यांनी ज्ञान कधी नाकारलं नाही. कारण बाबासाहेबांना माहीत होतं, शिक्षणाशिवाय मुक्ती शक्यच नाही. शाळेत बसायला जागा नव्हती, स्वप्नांना मर्यादा नव्हत्या, अपमान रोजचाच होता, पण आत्मसन्मान कधीच तुटला नाही. बाबासाहेबांनी शिकवलं, युवकांनो, नेतृत्व म्हणजे सुख नाही, ते संघर्षातून घडतं. बाबासाहेबांनी आराम निवडला नाही, त्यांनी प्रश्नांची वाट धरली आणि इतिहास घडत गेला. बाबासाहेब लढले, पण स्वतःसाठी नाही. बाबासाहेब बोलले, पण फक्त स्वतःचा आवाज नव्हता, तर तो जनतेचा आवाज होता. बाबासाहेब म्हणायचे, संघर्ष म्हणजे फक्त रस्त्यावर उतरणं नाही, संघर्ष म्हणजे विचाराने व्यवस्था हादरवणं. मनुस्मृती जाळणं म्हणजे आग नाही, तो अन्यायाला नकार देण्याचा धाडसी विचार होता. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान म्हणजे काय? ते केवळ एक पुस्तक नव्हतं, तो होता संघर्षाचा सारांश आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी लिहिलेलं शस्त्र. ममता, समता, स्वातंत्र्य, बंधुता हे शब्द सजावटीसाठी नव्हते, बाबासाहेबांच्या अनुभवातून आले होते. म्हणूनच ते इतके खोल होते. म्हणून युवकांनो, संविधान वाचा, कारण नेता तोच जो कायद्याला समजतो आणि माणसाला जपतो. संविधान म्हणजे भीती नाही, ते अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद आहे. बाबासाहेबांनी ते वरदान दिलं आहे, कारण नेतृत्व म्हणजे संरक्षण देणं आहे. बाबासाहेबांनी जनतेचे डोळे उघडले, संघर्षाने त्यांनी कणा मजबूत केला. बाबासाहेबांच्या संविधानाने देशाला दिशा दिली आणि नेतृत्वाचा अर्थच बदलून टाकला. आजचा युवक जर म्हणत असेल, तर मी काय करू? बाबासाहेब म्हणतात, शिक, लढ आणि वाच. कारण ज्ञानाशिवाय लढा अंध असतो आणि संविधानाशिवाय सत्ता क्रूर असते. म्हणून युवकांनो, जर तुम्हाला नेता व्हायचं असेल, तर बाबासाहेबांचा मार्ग धरा, शिक्षण घ्या, संघर्ष करा, संविधान जपा. कारण बाबासाहेब फक्त इतिहास नाहीत, ते भविष्याची जबाबदारी आहेत. आणि खरं नेतृत्व तेच जे पुढच्या पिढीला उभं राहायला शिकवतं. बाबासाहेब की सोच से उठा हर अंधेरा, नेतृत्व की मिसाल है उन्होंने हमें सिखाया सवेरा.